ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये अंबरीश आणि दुर्वास यांच्यात जो काही प्रसंग घडला तो आपण श्रवण केला. भगवंताने अंबरीशाचं रक्षण केलं, त्याच्या रक्षणासाठी चक्र दिलं होतं. अंबरीशाच्या पुण्यप्रभावापुढे दुर्वास ऋषींचा पराजय झाला आणि त्यानंतर शेवटी दुर्वास हे अंबरीशीला शरण गेले आणि तेव्हा त्या चक्राचा उपद्रव थांबला. त्यानंतर सुमारे वर्षभर अंबरीशाने भोजन केलेलं नव्हतं. त्यानंतर वर्षानंतर त्यांनी भोजन केलं, दुर्वास ऋषींचा मान सन्मान केला आणि नंतर दोघांनाही त्यानंतर आनंदात दोघांनी आपला जो काही तो प्रसंग घडला होता, दुर्वास ऋषी नंतर आनंदाने निघून गेले, इथपर्यंतची कथा आपण श्रवण केली. आता आपण पुढे एक कथा ऐकणार आहोत, ती म्हणजे गंगावतरणाची कथा. गंगा पृथ्वीवर कशी आली त्याची ही कथा आहे. शुकदेव महाराजा परीक्षितांना ही कथा सांगतायत. परीक्षित ऐक. राजा रोहिताच्या वंशात बाहुक नावाचा राजा झाला. त्याच्या शत्रूंनी त्याचा पराभव केला. त्यानंतर तो वनामध्ये जाऊन राहिला. पुढे त्या वनातच त्याला वृद्धावस्थेमध्ये तो मृत्यू पावला. त्या बाहुक राजाला अनेक पत्न्या होत्या, परंतु त्याच्याबरोबर जी वनात गेलेली होती ती पत्नी बाहुकाचा मृत्यू झाल्यानंतर ती सती जाण्याला निघाली. परंतु तेव्हा मात्र अशी परिस्थिती होती की ती गर्भवती होती आणि त्यामुळे और्य ऋषींनी तिला सती जाऊ दिलं नाही. कारण गर्भावस्थेत सती जाणं हे न्यायाला, धर्माला, नीतीला धरून नाही, म्हणून त्यांनी तिला सती जाऊ दिलं नाही. ती गर्भवती राहिलेली होती. परंतु तिच्या सवतींना, म्हणजे या बाहुक राजाच्या इतर पत्न्या होत्या, त्यांना ही गोष्ट समजली. आपली सवत ही गर्भवती आहे, तेव्हा तिचा आणि तिच्या गर्भात असलेल्या त्या गर्भाचाही नाश करावा या हेतूंनी तिच्या सवतींनी तिला विष दिलं. विषाला गर असंही म्हटलं जातं. गर म्हणजे विष. परंतु देवतारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे ती आणि तिचा गर्भ यांचा नाश झाला नाही. ती पुढे प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. आता त्यांच्या नाशासाठी गर दिलं होतं, म्हणजे विष दिलं होतं, परंतु मुलगा तर जन्माला आलाच. तेव्हा त्या मुलाचं नाव स ग र असं ठेवलं गेलं. स म्हणजे सहित, विषासहित तो जन्माला आला. विष घेतलं तरी जन्माला आला, म्हणून त्याचं नाव सगर असं ठेवलं गेलं. हा सगर पुढे कीर्तिमान असा राजा झाला. त्याला 60 सहस्र पुत्र होते. त्याच्याच मुलांनी पृथ्वी खणून समुद्र बनवला होता. और्य हे या सगराचे गुरु होते. सगर पराक्रमी, त्याने अनेक अश्वमेध यज्ञ केले. एकदा त्याने अश्वाचा
यज्ञाचा अश्व हा सोडला, दिग्विजयासाठी सोडला. आता इंद्राला ही गोष्ट सहन झाली नाही, म्हणून इंद्राने सगराने सोडलेला जो अश्व होता यज्ञाचा तो चोरला आणि त्यावेळेस आता यज्ञ करायचा, तो यज्ञ पशु तर म्हणजे हा अश्व नाहीत, म्हणून सगराने त्याच्या मुलांना पाठवलं, जा अश्व शोधून आणा, जिथे असेल तिथे. त्यांनी सारी पृथ्वी खणून रस्ते तयार केले आणि ते त्याचा शोध घेत घेत भारताचा जो पूर्वोत्तर प्रदेश म्हणजे ईशान्य प्रदेश आहे त्या ईशान्य दिशेला ते गेले. त्या ठिकाणी कपिल महामुनींचा आश्रम होता. हे 60 सहस्र एकदम सर्वच्या सर्व युद्धाच्या तयारीनिशी गेलेले त्या आश्रमाजवळ येऊन ठेपले आणि त्यांचा एकच गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झाला. मोठमोठ्याने आरडाओरडी सुरू झाली. त्यांनी त्या आश्रमामध्ये आपला हा जो यज्ञाचा अश्व आहे हा बांधलेला पाहिला आणि त्यांच्यात आरडाओरडी सुरू झाली, कोणी बांधला हा घोडा, कोणी इथे आणला, अशी आरडाओरड करू लागले. कपिल महामुनी यावेळेस ध्यानस्थ होते. त्यांनी एक नाही दोन नाही कुठलंच उत्तर दिलं नाही, ते ध्यानात मग्न होते. या सगरपुत्रांना कपिलांचाच संशय आला आणि त्यांनी सांगितलं, आपसामध्ये बोलले, अरे हाच आहे या चोर, यानेच आपला घोडा इथे चोरून आणलेला आहे आणि आपल्या आश्रमात बांधून ठेवला आहे आणि आता डोळे मिटून आपण फार मोठे योगी आहोत, तपस्वी आहोत, ध्यान करतो आहोत असं आपल्याला भासवतोय. याला पकडा, याला मारा. अशा प्रकारचा हलकल्लोळ तिथे सुरू झाला. ते सर्वच्या सर्व त्या कपिल मुनींच्या अंगावर धावून गेले. कपिलांची समाधी भंग पावली. त्यांनी आपले नेत्र उघडले आणि काय, त्यांच्या नेत्रातून भयानक अशा अग्निज्वाळा बाहेर पडल्या. आरडाओरडी सुरू झाली. या सर्वांनी कपिल मुनीचा अपमान केला होता, त्यांच्या तपामध्ये विघ्न आणले होते. त्यामुळे त्यांनी आपले नेत्र उघडताबरोबर ते अग्नीचा लोळच्या लोळ त्यांच्या नजरेतून, त्यांच्या दृष्टीतून बाहेर पडू लागला आणि एका क्षणात हे 60,000 पुत्र जळून भस्म झाले. त्यांच्या आश्रमाजवळ त्या 60,000 पुत्रांच्या रक्षेचे ढीग निर्माण झाले, पसरले. घोडा मात्र बांधलेलाच राहिला. ते घेऊन जाऊ शकले नाही, कारण 60,000 पुत्र त्याच ठिकाणी मृत्यू पावलेले होते आणि त्यांची पूर्णपणे शरीराची राख झालेली होती. आता हे इकडे असं घडतं, सगराला याचा पत्ता नाही. सगराला हे माहिती नाही, त्याचा शोध चालूच. या सगराची एक दुसरी पत्नी होती, तिचं नाव केशिनी. तिला एक पुत्र होता, त्याचं नाव होतं असमंजस. परंतु हा असमंजस अत्यंत लोकविलक्षण आणि विचित्र प्रवृत्तीचा असा हा पुत्र होता. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, प्रजेला छळणं हे तेव्हा अत्यंत उपद्रवपूर्वक होतं. त्यामुळे त्याला नगराच्या बाहेर, राज्याबाहेर हाकलून देण्यात आलं. या असमंजसाचा एक पुत्र होता, त्याचं नाव होतं अंशुमान. हा चांगला होता. सगळ्यांनी त्याला सांगितलं, अंशुमाना तू आता अश्व शोधून आण आणि हे जे 60,000 पुत्र होते माझे, म्हणजे त्यांचे काका, यांचाही शोध घे. अंशुमान सगराच्या आज्ञेप्रमाणे निघाला, शोध करू लागला. याच्या आधी या सगरपुत्रांनी ज्या खोदून वाटा तयार केलेल्या होत्या त्या वाटांनी, त्या मार्गाने तो पुढे पुढे जाऊ लागला आणि हळूहळू त्या ईशान्य दिशेकडे
कपिल महामुनींचा जिथे आश्रम होता तिथे आला. त्याने त्या आश्रमामध्ये तो अश्व पाहिला. हा अश्व इंद्राने गुप्तपणे आणून तिथे बांधून ठेवलेला होता. त्यामुळे तो अश्व सुरक्षित होता. आश्रमात गेला अंशुमान. तो काही त्या आधीच्या आपल्या काकांसारखा नव्हता. त्याने कपिल महामुनींना वंदन केलं, त्यांची प्रार्थना केली, त्यांची स्तुती केली व आपण कशासाठी आलेलो आहोत हे निवेदन केलं. आणि आपण जे कार्य आरंभलेलं आहे ते कार्य पूर्ण व्हावं अशी त्याने कपिल महामुनींना प्रार्थना केली. कपिल प्रसन्न झाले. कपिलांनी सांगितलं, मुला पुत्रा, अरे अंशुमाना, हा घोडा तुझ्या पितामहाचा म्हणजेच आजोबाचा यज्ञपशु आहे, हे मला माहिती आहे. तू असं कर, आता हा अश्व घेऊन जा. परंतु हा जो समोर राखेचा ढीग पसरलेला आहे हे सर्व तुझे काका आहेत आणि हे भस्मीभूत झालेले आहेत. त्यांनी असा प्रमाद केला, त्यामुळे त्या माझ्या नेत्रज्वालेने ते भस्मसात झाले आहे. आता जर त्यांचा उद्धार करायचा असेल तर त्यांच्या त्या रक्षेला गंगेच्या पाण्याचा स्पर्श झाला पाहिजे, त्याच्याशिवाय यांचा उद्धार होणार नाही. असं कपिल महामुनींनी त्या अंशुमानाला सांगितलं. त्यानंतर अंशुमानाने कपिलांना वंदन केलं. नमो गुरुभ्योम गुरुपादुकोभ्योम नमो पेभ्या परिपादुकोभ्याम आचार्य सिद्धेश्वर पादुकोभ्योम असं म्हणून नमस्कार केला. त्यांना प्रदक्षिणा केली. एखाद्या महात्मा जर आपल्याला भेटला, त्याला वंदन करून त्याला प्रदक्षिणा केली तर मनुष्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्याचा लाभ होतो, असं त्याचं महत्त्व आहे. आणि म्हणून अंशुमानाने कपिलांना वंदन करून प्रदक्षिणा केली आणि तो घोडा घेऊन परत आपल्या नगरीत आला. सगराने यज्ञ पूर्ण केला. त्यानंतर सगराने अंशुमानाला राज्यावर बसवलं आणि आपल्या गुरुच्या उपदेशाप्रमाणे त्यांनी सर्वसंग परित्याग केला आणि ईश्वराची आराधना करण्यासाठी ते अरण्यात निघून गेले. आता त्या राज्यावर अंशुमान हा विराजमान झाला. पुढे त्याचा दिलीप नावाचा पुत्र होता. त्यांनी आता गंगा ही तेव्हा पृथ्वी तळावर नव्हती, गंगा स्वर्गात होती आणि ही स्वर्गातून गंगा आणायची आणि आपले जे काही 60,000 असे कथा आहेत किंवा आता ते आजोबा यांचे दिलीपाचे असे त्यांचा उद्धार करायचा असेल तर ही गंगा आणली पाहिजे, कारण कपिल महामुनींनी तसं सांगितलेलं होतं. त्यांनी ही स्वर्गातून गंगा पृथ्वी तळावर आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काही यश आलं नाही. अंशुमानाला यश आलं नाही, राजा दिलीपाला सुद्धा यश आलं नाही. पुढे दिलीपाचा पुत्र होता भगीरथ. याने आयुष्यभर प्रचंड प्रयत्न केले, तपश्चर्या केली आणि शेवटी त्याने गंगेला प्रसन्न करून घेतलं. गंगेला प्रसन्न करून घेतल्यानंतर गंगा म्हणाली, भगीरथा, मी स्वर्गातून या पृथ्वी तळावर येईल, पण तुला माहिती आहे का, माझा वेग फार प्रचंड आहे. माझा स्वर्गातून पृथ्वीवर येण्याच्या वेळेस जो प्रचंड ओघ येणार आहे, तो ओघ आणि तो वेग धारण करणारा कोण आहे? कोण हे धारण करील? आणि जर तो वेग धारण केला नाही तर मी पृथ्वी फोडून पाताळात रसातळाला जाईल. त्यामुळे हा वेग सहन करणारा, आणि अजून एक सांगू का, मी पृथ्वी तळावर आले की पृथ्वी तलावरचे लोक मला अशुद्ध करतील, अस्वच्छ करतील, त्यामुळे मी दूषित होईल व मला अशुद्ध केल्यामुळे लोकांनाही ते पाप लागेल, याचा तू विचार कर. नुसता हट्ट धरू नकोस.
माझा पृथ्वी तळावर उतरण्याचा केवळ हट्ट म्हणून करू नकोस. भगीरथ विचार करणारा होता. त्याने विचार केला, माते, मी तुला वंदन करतो, तू पृथ्वी तळावर ये. परंतु हे माते, हे गंगे, तुझ्या काठी अनेक तपस्वी, अनेक ऋषी, अनेक साधू संत, अनेक महात्मे जे तपस्वी आहेत ते तुझ्या काठीवर राहतील आणि तुझा दूषितपणा त्यांच्या त्या तपस्येने नष्ट होईल, तू शुद्ध राहशील. गंगा यमुना तीर्थे जमली, ऋषी मंडळी सारी आली, पावन होऊनी पुन्हा चालली, उद्धरण्या भूतळा भूतळा. कारण तुला पुण्यवंत करण्याचं, तुला दोषमुक्त करण्याचं, दोष विरहित करण्याचं आणि पवित्र करण्याचं काम हे साधू संत जे तुझ्या काठाला बसून तपश्चर्या करतील त्याच्यामुळे होणार आहे. आणि एवढं सामर्थ्य साधू संतांजवळ कुठून येणार? त्याचं मूळ कारण आहे की हे जे तपस्वी महात्मे आहेत, साधू संत आहेत, यांच्या हृदयामध्ये प्रत्यक्ष भगवान निवास करतो. आणि त्या भगवंताचा निवास त्यांच्या हृदयामध्ये असल्यामुळे, त्यांच्या प्रभावामुळे तुझा दूषितपणा नष्ट होईल, तू पवित्र राहशील. सद्यो हृद्य वरुद्ध तेत्र कृतिभी शुश्रुभी तच्छनात. जगातली सर्व तीर्थ पुन्हा पावन करण्याचं काम हे ऋषी मुनी साधू संत करत असतात. कारण त्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास असतो. आणि मला वाटतं की तू म्हणते की हा ओघ किंवा हा वेग कोण सहन करेल? तर याला एकच परमात्मा सहन करणारा आहे, तो म्हणजे भगवान शिव. शिवशंकर हा तुझा ओघ आपल्या मस्तकावर धारण करू शकतील. मी त्यांना प्रसन्न करून घेतो, त्यांची प्रार्थना करतो. भगीरथ पुन्हा तपश्चर्येला बसला आणि भगीरथाने भगवान शिवांना प्रसन्न करून घेतलं. गंगेलाही एक गर्व होता की आपण फार वेगवान आहोत, आपला वियोग कोणी सहन करू शकणार नाही, असा तिलाही गर्व होता. परंतु भगीरथाने भगवान शिवांना प्रसन्न करून घेतलं आणि भगवान स्वर्गातून येणारी ही जी गंगा आहे, हा गंगेचा ओघ आपण आपल्या जटाजुटामध्ये समावून घ्या, त्याच्यावर तिला धारण करा, अशी प्रार्थना केली. आणि गंगेला प्रार्थना करून भगवान शिव उभे राहिले आणि त्यांनी आपल्या जटा मुक्त केल्या आणि आपल्या मस्तकावर स्वर्गातून जी गंगा निघालेली होती त्या गंगेचा ओघ आपल्या मस्तकावर धारण केला आणि त्याचबरोबर त्यांनी आपले जटाजूट सुद्धा बांधून घेतले. परिणाम असा झाला की गंगा भगवान शिवांच्या जटेमध्येच बांधली गेली, ती तिथेच अडकली, ती येऊ शकत नव्हती. त्यावेळेस गंगेचाही गर्व दूर झाला. भगवान शिवांनीही तिचं गर्भहरण केलं. भागीरथाने भगवान शंकरांची प्रार्थना केली, भगवान माझे जे काही पूर्वज आहेत त्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी मी ही गंगा घेऊन जात आहे, म्हणून हिला मुक्त करा, तिला सोडून द्या. आणि यामुळे मलाही सुलभ होईल. गंगेचाही गर्व त्यामुळे दूर झाला. भगवंतानी तिचा वेग मंद करून टाकला. जो प्रचंड वेग होता तो मंद केला आणि तिला मुक्त केलं. कारण खवळलेला निसर्गही मानवाला त्रासदायक असतो. गंगेचा प्रवाह घेऊन भगीरथ हा निघाला आहे. भगीरथ पुढे, त्याच्या पाठीमागे गंगा, आणि असा प्रवास होत होत भगीरथ ईशान्येकडे या कपिल मुनींच्या आश्रमापर्यंत आले. भस्माच्या राशी तशाच तिथे पडलेल्या होत्या, पण त्यांना गंगेच्या पाण्याचा स्पर्श झाला आणि हे सगळे पुत्र स्वर्गलोकी ते निघून गेले. त्यांचा उद्धार झाला. भगवान विष्णूच्या चरण कमळापासून
सत्यलोकातून ही गंगा या पृथ्वी तळावर अवतरली आणि पतित पावनी भागीरथी गंगा म्हणून तिचा प्रवाह या पृथ्वी तळावर आजही आपल्याला पवित्र करतो आहे. आपण त्या गंगेची प्रार्थना करूया. जय जय भगीरथ नंदिनी, जय मुनिचय चकोर चंदिनी, नर नाग विबुध बंदिनी, जय जन्नु बालिका. जय जय भगीरथ नंदिनी, मुनिचय चकोर चंदिनी, नर नाग विबुध बंदिनी, जय जन्नु बालिका. विष्णु पद सरोज जासी, विष्णु पद सरोज जासी, विष्णु पद सरोज जासी, ईस शीस पर विभासी, त्रिपत गासी पुण्य राशि पाप छालिका, त्रिपत गासी पुण्य राशि पाप छालिका. जय जय भगीरथी नंदिनी, मुनिचय चकोर चंदिनी, नर नाग विबुध बंदिनी, जय जन्नु बालिका. तुलसी तव तीर तीर, 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 सुमिरत रघुवंशवीर, तुलसी तव तीर तीर, सुमिरत रघुवंशवीर. विचरत मति देहि मोहि, मोह महिष कालिका, विचरत मति देहु मोहि, मोह महिष कालिका. जय जय भगीरथ नंदिनी, मुनिचय चकोर चंदिनी, नर नाग विबुध बंदिनी, जय जन्नु बालिका, जय जन्नु बालिका. देवी सुरेश्वरी भगवती गंगे, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे. शंकर मौली विहारिणी विमले, शंकर मौली विहारिणी विमले, मम मतिरास्ता तव पद कमले. देवी सुरेश्वरी भगवती गंगे, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, भागीरथी सुख दायिनी मात, भागीरथी सुख दायिनी मात. तव जल महिमा निगमे ख्यात, तव जल महिमा निगमे ख्यात. नाहं जाने तव महिमानं, नाहं जाने तव महिमानं. पाहि कृपामयि माम अज्ञानं, पाहि कृपामयि माम अज्ञानं. देवी सुरेश्वरी भगवती गंगे, देवी सुरेश्वरी भगवती गंगे. हरिपद पाद्य तरंगिनी गंगे, हरिपद पाद तरंगिनी गंगे. हिम विधुमुक्ता धवल तरंगे, हिम विधुमुक्ता धवल तरंगे. दूरी कुरु मम दुष्कृति भारम, दूरी कुरु मम दुष्कृति भारम. कुरु कृपया भव सागर पारम, कुरु कृपया भव सागर पारम. देवी सुरेश्वरी भगवती गंगे, देवी सुरेश्वरी भगवती गंगे. पतितोद्धारिणी जानवी गंगे, पतितोद्धारिणी जानवी गंगे. खंडित गिरिवर मंडित भंगे, खंडित गिरिवर मंडित भंगे. भीष्म जननी है मुनिवर कन्ने, भीष्म जननी है मुनिवर कन्ने. पतित निवारिणी त्रिभुवन धन्ये, पतित निवारिणी त्रिभुवन धन्ये.
देवी सुरेश्वरी भगवती गंगे, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, रोगं शोकं तापं पापं, रोगं शोकं तापं पापं, हर मे भगवती कुमति कलापं, हर मे भगवती कुमति कलापं, त्रिभुवन सारे वसुधाहारे, त्रिभुवन सारे वसुधाहारे, त्वमसि गतिर्मम खलु संसारे, त्वमसि मति गतिर्मम खलु संसारे, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, अभिनव विसवल्ली पादपद्मस्य विष्णो, मदन मथन मौलिर्मालती पुष्पमाला, जयति जय पताका काप्यसौ मोक्षलक्ष्म्या, चपित कली कलंका जाह्नवी न पुनातु, गांगम वारी मनोहारी मुरारी चरणच्युतं, त्रिपुरारी शिरश्चारी पापहारी पुनातु मां, पापापहारी दुरितारी तरंगधारी शैलप्रचारी गिरिराज गुहाविदारी, झंकारकारी हरिपाद रजोपहारी, गांगम पुनातु सततं शुभकादिवारी, गांगम पुनातु शुभकादिवारी. प्रस्तुत स्तोत्र हे आद्य शंकराचार्य यांचं विरचित होतं. असंच स्तोत्र आधीच जे स्तोत्र होतं, काव्य होतं, ते गोस्वामी संत तुलसीदास यांचं होतं. देवी सुरेश्वरी हे शंकराचार्यांनी रचलेलं हे गंगेची ही स्तुती आहे. अशीच स्तुती भगवान वाल्मिकी यांनी सुद्धा केलेली आहे. माता शैलसुतास पत्नी वसुधा शृंगार हारावली, स्वर्गारोहण वैजयंती भवती भागीरथी प्रार्थये, त्वत्तीरे वसत स्वदंबु पिबत त्वत्विची सुखे प्रेंखत, त्वन्नाम स्मरत त्वदर्पित तदृशः स्यान्मे शरीर व्ययः. हे प्रस्तुत असं भगवान वाल्मिकी यांनी रचलेलं, यांनी जी गंगा स्तुती केली आहे त्याच्यातला एका श्लोकाचा आपण या ठिकाणी जे त्या माध्यमातून गंगेची स्तुती केलेली आहे. आणि अशी ही गंगा माता आपल्या सर्वांना पावन करणारी, तिचा आपण जय जयकार केला पाहिजे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण, श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायणा.
नमो नारायण नमो नारायण.